या समाजामध्ये जर आजूबाजूला आपण पाहिलं, हिंसा, अत्याचार, ईर्ष्या, द्वेष सगळं काही आहे. आणि याच्यातनं आपल्याला स्वतःचा एक मनाशी एक असं ध्येय ठेवायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींना जुगारून मी आयुष्यामध्ये काहीतरी करू शकेन. आणि तेवढं जर का आपल्यामध्ये हिंमत आली तर मला वाटतं याच्यापेक्षा आयुष्यात दुसरं माणसाजवळ हिमतीसारखं काही नाही आहे की बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण होतात. मला माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहेत, अशा गोष्टींची अडचण आहे, या सगळ्या गोष्टी माणूस जुगारून लावतो. जर त्याच्या आयुष्याचं ध्येय त्याला माहिती असेल तर तो सगळ्यांवर मात करतो आणि विजय मिळवू शकतो. एवढा एक आत्मविश्वास नक्की आहे. माणसाने ध्येयवादी असावं आणि जगात मी काहीतरी वेगळं करून जाईन जेणेकडनं माझा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा एक ठसा या जगावर मी उमटून जाईल, अशी आशा घेऊन जर आपण जगलो तर निश्चित त्या आयुष्याचं सार्थक होणार आहे, याच्यात यत्किंचितही शंका नाही. ॲक्च्युली आपण जेव्हा काही आपल्या आयुष्यामध्ये पुढे सरसावत जाऊ आणि आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू तर अशा वेळेस आपल्याला महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्या स्वतःमध्ये काय क्षमता आहेत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आणि त्या क्षमतांची जाणीव झाल्यानंतर एकंदरीत ज्या समाजामध्ये आपण जगतो आहोत त्या समाजामध्ये मी माझ्या क्षमता घेऊन माझा मार्ग कसा काढू शकेल आणि यशस्वी होऊ शकेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण काय करतो आयुष्यामध्ये की अरे मला असं करायचं होतं पण माझी घरची परिस्थिती अशी आहे, नाही माझे बाबा ते म्हणतात, माझे नातेवाईक हे म्हणतात. आपण इतर गोष्टींमध्ये अटकतो आणि आपलं ध्येय बाजूला ठेवून. आणि हे प्रत्येकासाठी आहे. बाजूला समाज आहे म्हणजे परिस्थिती समाजाप्रमाणे तुमच्यासाठी अनुकूल प्रतिकूल असू शकते, पण परिस्थिती माणसाचं ध्येय ठरवत नाही. परिस्थितीला जो वळण लावू शकतो तोच खरा माणूस. नाहीतर परिस्थितीच्या नावाखाली आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणतो की या परिस्थितीमुळे राहिल्यात आणि ह्या मी परिस्थितीमुळे घेऊ शकलो. काही उदाहरणं आपण आत्ताच पाहिली. बाकीच्यांशी आपण जेव्हा संवाद साधतो त्यांनी ऑलरेडी सांगितलं की त्यांनी कशा परिस्थितीतनं मार्ग काढलेला आहे. म्हणजेच काय की परिस्थितीला त्यांनी वळण लावलं आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून त्याच्यातनं मार्ग कसा काढून मी यशस्वी होऊ शकतो याच्यावरती त्यांनी मात करू शकले, कारण ते परिस्थितीला वळण देऊ शकले. म्हणून आयुष्यात तोच माणूस यशस्वी होऊ शकतो जो परिस्थितीला वळण लावू शकतो. अदरवाईज परिस्थिती प्रत्येकाला वळण लावते हे आपल्याला चांगलं माहिती आहे, कारण त्या माणसामध्ये स्वतःची क्षमता नाही आहे, ताकद नाही आहे, विचार करण्याची शक्ती शून्य झालेली आहे. म्हणून तो माणूस परिस्थितीपुढे हारतो. ॲक्च्युली आयुष्यामध्ये जर का आपण एखादं सुकाणू नसलेल्या जहाजासारखं समुद्रामध्ये भरकटत राहिलं तर कधी मला वाटतं किनारा भेटणारच नाही. म्हणून एक महाभारताचं जर आपण एक एक्झाम्पल घेतलं की अर्जुनापुढे एक ध्येय होतं की मला एक श्रेष्ठ धनुर्धर बनायचं आहे. म्हणून जेव्हा त्यांना त्यांच्या गुरूंनी विचारलं की सगळ्या विद्यार्थ्यांना मिळून की तुम्हाला काय दिसतंय, कोणाला झाड दिसत होतं, कोणाला पक्षी दिसत होतं, अर्जुन म्हणत होता फक्त मला पक्षाचा डोळा दिसतोय जो मला छेदायचा आहे. म्हणजे त्याचं लक्ष हे केंद्रीभूत होतं की मला एक्झॅक्टली आयुष्यामध्ये काय करायचं आहे. त्याच्यामुळे तो द्विधा मनस्थितीत नव्हता. म्हणून आयुष्यामध्ये ध्येय एक केंद्रीभूत घेऊन जर आपण आपली आतली सगळी विचारशक्ती शरीरातली एकवटली तर निश्चित आपल्याला कुठलीही ताकद त्या गोष्टीपासून दुरावून घेऊ शकत नाही. निर्णयावर जर ठाम राहिलो तर पुढे जाऊ शकतो अशी बरीच उदाहरणं आपण ऐकली असतील. उदाहरणार्थ जर द्यायचंच म्हटलं तर आपला फिल्म आयकॉन अमिताभ बच्चन, ज्याचं जर का तुम्हाला आयुष्य माहिती असेल तर सुरुवातीला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्या माणसाला भयंकर संघर्ष करावा लागला. आला चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी नाव उदयास आलं. परत एक साधारणतः मला वाटतं कुली पिक्चर झाला, त्याच्यानंतर मोठ्या ॲक्सिडेंटमधनं अमिताभ बच्चन गेल्यानंतर परत आयुष्य त्याचं रखडलं आणि कर्जबाजारी झाला. ABCL कंपनी काढली, खूप झालं. आता काय, पण त्यातनं एक करोडपती म्हणून शो सुरू झाला आणि लोकांना करोडपती बनवता बनवता अमिताभ बच्चन सुद्धा करोडपती झाला. म्हणजे आज आपल्याला अमिताभ बच्चनचं जे ऐश्वर आहे, जे काही नाव आहे, जे काही त्याची प्रसिद्धी आहे ती दिसते, पण त्याच्या मागच्या संघर्षाचा जर अभ्यास केला तर आपल्याला हे निश्चित कळू शकेल की हा संघर्ष मी पण करू शकतो आणि एक दिवस नाही चित्रपटसृष्टीतला पण माझ्या विश्वातला अमिताभ बच्चन मी निश्चित बनवू शकतो. तसंच दुसरं उदाहरण जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक फुटबॉलपटू पेले म्हणून आहे, सगळेजण नावाशी परिचित असाल. त्या माणसाचे वडील काय करत होते माहिती आहे? शू पॉलिश करणाऱ्या माणसाचा तो मुलगा होता.
तो म्हणेल का आता मला परिस्थितीच नाही, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मी कसा बनू? सॉक्समध्ये कापडाच्या चिंध्या एकत्र घालून बॉल बनवून त्याची प्रॅक्टिस करत करत हा माणूस जगज्जेता फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो, पेले. आज जर का एखाद्या शू पॉलिश करणाराचा मुलगा जर ध्येय ठेवून पुढे सरकला, तर तो जर जगामध्ये नाव कमवू शकत असेल, तर निश्चित तितकी तरी वाईट परिस्थिती आज आपल्यामधल्या इथे बसणाऱ्यांमध्ये कोणामध्ये नाही आहे. बरोबर? म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय की ध्येय असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण कशा गोष्टी करतो की अरे मला तिथे जायचं होतं, मला हे उच्च शिक्षण घ्यायचं होतं, पण मी इंग्लिशमध्ये मागे पडलो, मला इंग्लिश येत नाही. एक तुम्हाला सांगतो, भाषा इंग्रजी ही 3/4 जगामध्ये आज चालते, त्याच्यामुळे तिचं महत्त्व आहे. पण भाषा कुठलीही वाईट नाही. म्हणून इंग्रजी येत नसेल तर तुम्ही असं समजू नका की मला सक्सेस मिळणार नाही, निश्चित मिळणार. पण त्याच्यासाठी तुमच्या सक्सेससाठी तुमच्या आतली शक्ती आणि त्याच्यासाठी तुम्ही झटणार, तर झटण्याची जर तुमची ईर्ष्या असेल तर नक्की मिळू शकेल. एक एक्झाम्पल मी इथे देऊ इच्छितो की समजा एक संस्था होती की ज्याच्यामध्ये एक संस्थेमध्ये एक माणूस होता की जो घंटा वाजवायचा, घंटा नाद करायचा, बोलायची गरज नव्हती. येऊन आपलं तास झाला की बेल द्यायची, 1 तास झाला की बेल द्यायची. पण त्या संस्थेनिकांनी एकाने ठरवलं की आपल्याकडे बरीचशी फॉरेनची मंडळी येतात, तर आपण एक काम करू की सगळ्यांनी इंग्लिशमध्ये बोलणं कंपल्सरी आहे. एव्हरीबडी हॅज टू टॉक इन इंग्लिश. आता हा घंटा वाजवणारा जो पिऊन आहे तो इंग्लिश त्यांनी प्रयत्न करून पाहिला, 1-2 महिने. माझ्याकडनं हे होणार नाही. नमस्कार, संस्थेला नमस्कार केला, निघून गेला. आता पोट कसं भरायचं? त्यांनी एक चहाचं हॉटेल टाकलं संस्थेच्या समोर. चहाचा व्यवसाय इतका सुंदर चालला, त्यातनं त्याची कमाई चांगली झाली. मग त्यांनी त्या हॉटेलच्या छोट्या दुकानाचं एक मोठी हॉटेल केली. हॉटेल व्यवसाय त्याचा यश मिळालं. एक 3 स्टार 5 स्टार हॉटेल त्यांनी तिथं उभं केलं. आणि ज्या संस्थेमध्ये रोज नेहमी फॉरेनची मंडळी तिथं येत होती व्हिजिटसाठी, ती लोक ह्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला लागली. ते राहायला लागल्यावरती त्यांनी पाहिलं की अरे इथलं व्यवस्थापन जबरदस्त आहे. आपल्याला ज्या गोष्टी जशा पाहिजेत तशा वेळेवर ज्या ठिकाणी पाहिजेत तशा मिळतात. फार छान व्यवस्थापन आहे. आपण ह्या हॉटेलच्या मालकाला भेटू, कोण आहे हा? त्यांनी तसं म्हटल्यानंतर बोलवलं. हा ग्रस्त आला समोर. हा आपला फाळफाळ मराठी सुरू झाला. ते इंग्लिश काय चाललं आहे काही कळेन. त्यांनी म्हटलं अरे हा मालक आहे. अहो मग तुम्ही एवढं चांगलं करू शकता, व्हाय कांट यू लर्न द इंग्लिश? चायला इंग्लिश शिकलो असतो ना म्हणे, तर आता हॉटेल माझं उभं राहिलं नसतं, मी घंटाच वाजवत बसलो असतो. ह्या इंग्लिश न शिकण्यामुळेच हे हॉटेल उभं आहे आणि हे व्यवस्थापन, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचे गट्स होते, त्याच्यामध्ये पुढे जाण्याची हिंमत होती. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या, माणसाचं एकटं शरीर असं आहे की ते परमेश्वरासमोर पूर्ण ताट मानेने तो म्हणेल त्या गोष्टीसाठी पूर्णता करू शकतं जे काही परमेश्वर ऑर्डर देईल. पण महत्त्वाची गोष्ट त्याचं मन तेवढं खंबीर असलं पाहिजे की जेणेकरून त्या खंबीर मनासोबत काय जे वाटेल ते होईल. आय विल डू इट, मला हे केलंच पाहिजे. होणार. अपयश येतं माणसाला, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशाचं विष ज्याला पचवता येतो तो यशाची फळं चाखू शकतो, हे लक्षात घ्या. जर ते उदाहरण तुम्हाला ऑलरेडीच दिलं मी की अमिताभ बच्चन जीवनात बऱ्याच वेळा त्याला चित्रपटसृष्टीत नाही जाता आलं, नंतर कर्जबाजारी झाला, अपयश आलेत त्यालाही. तो माणसाला प्रत्येक ठिकाणी पाऊल ठेवल्यावरती खूप प्रसिद्धी किंवा खूप पैसा मिळालेला नाही आहे. वेळोवेळी त्यांनी संघर्ष केला आहे. म्हणून अपयशाला घाबरून न जाता पुढे सरसावणं गरजेचं आहे. पण ही पचनशक्ती तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही स्वतः विचार करायला शिकाल आणि एखाद्या गोष्टीसाठी ठीक आहे याच्याने काही होत नसेल आपण दुसरं करू. कारण आजकाल मी प्राध्यापक म्हणून गेली 20 वर्षापासून काम करतो आहे. निदर्शनास असं येतं की बरीच मुलं एक विषय फेल झाला, अरे मी नापास आयुष्यात आजपर्यंत झाला नव्हतो, जातो बाहेर उडी टाकून आत्महत्या करतो. 2 लोक कोणीतरी पळून जातात, 2-4 महिने घरी येत नाही. का तर मी फेल झालो हे कोणाला कसं सांगू? अरे जगातला कुठला मोठा गुन्हा केला, एक विषयच फेल झालास ना, 1 वर्ष फेल झालास ना. उमेदीने आहे की मी पुढच्या वर्षी वर्गात पहिला येईल, काय फरक पडतो? दाखवून दे तुझ्यातले गट्स. पण हे गट्स नाही आहेत, कारण लहानपणापासून आजचं जर आपण जग पाहिलं
तर आपल्या न्यूक्लियस फॅमिली असल्यामुळे आपल्यामध्ये संस्कारांची जोड कमी पडते आहे. महत्त्वाची गोष्ट, पूर्वी जेव्हा जॉईंट फॅमिलीज होत्या, आई वडील कामाला गेले तर आजी आजोबा गोष्टी सांगायचे, त्या गोष्टींमधनं माणसाला समज यायचा, तो काहीतरी त्याच्यातनं धडे घ्यायचा. हे सगळे प्रकार कमी झाल्यामुळे माणसामधली जी आतली इनबिल्ट स्ट्रेंथ ज्याला म्हणतो आपण, इनर शक्ती जी आहे ती कमी होत चालली. नाही आहे असं नाही आहे, पण तिला तो जागृत नाही करू शकत आणि याचे हे परिणाम आहेत. म्हणून कुठल्याही गोष्टीला न डगमगता पुढे जाणं गरजेचं आहे. पण मला याच्यातनं एकच सांगायचं आहे की कुठलंही हायर एज्युकेशन जरी आपण घेऊ, आज मी स्वतः डॉक्टरेट आहे, कदाचित पुढे पोस्ट डॉक करेल, पण जर हायर एज्युकेशन बरोबर संस्कारांची जोड नसेल ना, तो पशुपेक्षा तो माणूस काहीच वेगळा नाही, एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं आपण देणं लागतो. नाहीतर आपण मी उच्च शिक्षित झालो, आता मला काय कोणाशी काही घेणं देणं नाही, तुमची गरज असेल तर माझ्या मागं फिरा, मी चाललो, सॉरी, असं होत नाही. म्हणून संस्कारहीन जर आपण एज्युकेशन म्हटलं तर त्याला आपण उच्च शिक्षित म्हणतो, आणि संस्कारित शिक्षण झालं तर त्याला सुशिक्षित म्हणतो. या दोन शब्दांमधला फरक समजून घ्या. ह्या पद्धतीने जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीतला फरक समजायला लागू, आपल्याला निश्चित काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आपण नेहमी म्हणून जातो रस्त्याने, अरे काय सुशिक्षित माणसाने कसला वागला रे, तो सुशिक्षित नाही, तो उच्च शिक्षित आहे. सूटबूट घातला म्हणजे सुशिक्षित झाला का? संस्कार नाहीत, शिक्षण आहे पण संस्कार नाही. म्हणून पटकन कोणाला काहीतरी बोलून जाणार, कोणाला मारून फेकणार, रस्त्यावरनं काहीतरी वेड्यासारखं वागणार. ही शिक्षणाची लक्षणं नाहीत. हे उच्च शिक्षण असलेला माणूस आणि सुशिक्षित असलेल्या माणसामध्ये हा मोठा फरक आहे. म्हणून संस्काराची जोड आपल्यासोबतची सोडू नका, एवढं माझं एक कळकळीचं सांगणं आहे. कारण मी गेल्या 20 वर्षाच्या आयुष्यात हे बघतो, उर्मटपणा वाढलेला आहे, आणि त्या उर्मटपणा वाढल्यामुळे स्वतःला असं वाटतं की मी इगो ज्याला म्हणतो आपण, त्या शब्दातच असा आहे, ई आणि गो, घाणेरडी गोष्ट आहे, तिला जाऊ द्या तुमच्यापासनं. इगो शुड बी लिव्ह टू अस. म्हणून कुठल्याही परिस्थितीत स्वाभिमान माणसाला असला पाहिजे, पण गर्व नको. गर्वाचं घर एक दिवशी खाली होतं असं आपण 4थीतल्या म्हणीपासून शिकत आलो आहोत. पण एवढं फक्त वाचलंय, समजलं नाही आहे, म्हणून तो प्रॉब्लेम आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट जर समजून केली तर आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कठीण नाही.